तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ आहे आपला खेकड्यांच्या रेसिपीचा। तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल, आपण रात्री खेकडा पकडून आणली, तुम्हाला त्या दाखवली। परत एकदा तुम्ही पहा, कॅमेरामॅन दाखव रे। हे बघा, एकदम बिग साईज कॅच आहे। तर आज त्याचा आपला रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे। तर आता पटापट खेकडा मोडतो, त्या तुम्हाला दाखवतो मस्त। नंतर मग त्या नकड्या कुटून बिटून त्याचा रस्सा करू, त्या पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा। बिग साईज कॅच आहे मित्रांनो, डायरेक्ट नकड्याना इडूनच मोडून टाकू अशा, म्हणजे खायला कसा मस्त। बापरे, लय हाड आहे मित्रांनो, एकदम म्हणजे तगडा माल आहे। अजून एक बिग साईज दाखवतो तुम्हाला मित्रांनो। हे बघा, सुरुवातीला म्हणजे असा रेसिपीचा व्हिडिओ आहे, तर सुरुवातीला खेकडा अशी घ्यायची, अशी पकडायची, चांगली होल्ड करायची अशी। आणि असा एक नांगा सुरुवातीला मोठा मोडून घ्यायचा, नंतर नखड्या अशा मेरेला मोडून घ्यायच्या। पहा अशा। तर मित्रांनो, खेकडा झालाय मोडून। हे बघा, ही साईज होती आपण धरेल ती खेकडांची। आणि नांगा तुम्हाला एखाद दाखवतो, हा पहा, बिग साईज। तर आता हे खेकडा मोडून घेतल्या, आता याला मस्त धुवू आणि हे त्याची इथली घाण वगैरे काही काढून टाकू। आणि मग मस्त हे बा, हे इकडं नखड्या ठेवल्या, हे कुटायला, कुटून त्याचा म्हणजे पाणी करून मस्तपैकी टाकायचा रश्यात, म्हणजे एकदम रश्याला घट्टपणा येतो। ते तुम्हाला पुढं पाहायला भेटेल, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आता आपण मस्तपैकी ह्यात धुवतो, उपजतो, मग तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, मस्त पाणी वतून घेतलं आहे। आता हे मस्तपैकी अशी धुवून घ्यावं आणि आपण याची घाण काढायला सुरुवात करू। हे बघा, सुरुवातीला असा घ्यायचा, हे काढून टाकायचा असा, आणि असा मोडायचा, हे ठेवायचा। कारण याच्यामध्ये हे राहते ना, काहीला सांगत आहे, काही ज्या सांगत असतील ते मला आठवण आहे आता। ही घाण अशी काढून टाकायची। तुम्हाला सगळं तर सगळं ठेवायचं तर ठेवायचा, नाही तर बाकी मग ऐसा रख देने का। अभी ये दूसरा। अशा प्रकारे मित्रांनो, हे त्याचा काय मादा काय ज्या सांगत असतील ते मला आठवण आहे बेस, मस्तपैकी मोडून घ्यायचे। आता अजून एक तुम्हाला दाखवतो मोडून, आणि मग आपण पुढचे स्टेपला भेटू, कारण तुम्ही बोर होऊन जासाल। अशाच प्रकारे सगळी मोडून घ्यायची। तर मित्रांनो, खेकडा मस्तपैकी साफ झाला आहे। हे बघा, त्याच्यातली घाण काढून टाकले। आता ह्या ठेवू आपण बाजूला, आणि ह्या ज्या नखड्या आहेत ना, त्या मस्तपैकी कुटून घ्याव, आणि त्याचा असा एकदम बारीक कुटून घ्याव, म्हणजे त्याच्यातला ज्या मांस जर काही राहील त्याचा पाणी झाला पाहिजे। पाण्यात बुडवून म्हणजे ह्या करून ती प्रोसेस पुढं तुम्हाला दाखवणच, म्हणजे त्याचा रस्सा जर निघाला असा, म्हणजे घट्टपणा येईल। तर आता हे कुंडल्यात घ्याव कुटून आपण। चला, मी ह्या कुंडल्यात कुटस्तवर तुम्ही व्हिडिओला लाईक करून टाका पटापट। तर मित्रांनो, हे बघा, नखड्या कुटून झाल्या आहे। दाखव झूम करून कॅमेरामॅन। तर अशा कुटून घ्यायच्या मस्तपैकी, तुमच्याकडे ज्या कुटायसाठी साधन हवा त्या। तर मस्तपैकी आता काढून घ्यावं।
मित्रांनो मस्तपैकी पाणी घ्यायचं टाकून त्याच्यामध्ये, पाण्यात मस्तपैकी असा घ्यायचा साफ करून. मस्तपैकी अजून थोडासा पाणी टाकायला लागेल. ही जी राहते ना ही घाण, ही काढून टाकायची. आपण एक प्लेटमध्ये ठेवून द्यावं. त्याला परत एक चक्कर कुटू. तुम्ही झारे वगैरे काही असेल ना त्याच्यानी तरी असा करायचा, म्हणजे त्याच्यात थोडीसुद्धा घाण राहत नाही. तर मित्रांनो बघितला, हे अशी घाण काढून टाकायची त्याची. ह्या पाणी राहतं ना, ह्या पाणी ठेवायचा. जेव्हा याला आपण तडका देतो, म्हणजे शिजायला टाकतो, तेव्हा दुसरा पाणी न टाकता ह्या पाणी टाकायचा, म्हणजे घट्टपणा येतो मस्तपैकी रस्स्याला. ती प्रोसेस तुम्हाला पुढं पाहायला भेटेलच, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो रेसिपीला सुरुवात झाली आहे. इकडं हे तेल आलं आणि आता आला कांदा मस्तपैकी. आणि चुलीवरती बरं का बनवतो आम्ही मस्तपैकी. मस्त आता कांदा थोडा वेळ भुजून द्यावं, म्हणजे ब्राऊन होऊन द्यावं मस्तपैकी. नंतर मसाले वगैरे ते प्रोसेस तुम्हाला पुढं पाहायला भेटेलच. तर मित्रांनो इकडं मसाले, इकडं मिरची पावडर आली, हळद, हा मसाला स्पेशल मसाला आहे तो बरं का मित्रांनो. हा एक जरा टेस्टीवाला मसाला आहे तो, आणि हा घरगुतीवाला आहे. तर मित्रांनो आता मसाले ॲड करूया मस्तपैकी. एकदम एकदम अस्सल चुलीवरील काय ते काळ्या मसाल्यातील रस्सेवाली खेकडा काय त्याला सांगत आहे, काळ्या मसाल्यातील. मस्तपैकी आता आपण खेकडा टाकूयात. हे बघा आली खेकडा, आणि तुम्ही बघू शकता एकदम असे. बघा मित्रांनो कसे एकदम चुलीवरली टेस्ट तर एकच नंबर लागत आहे मित्रांनो. तुम्ही अशी रेसिपी बघून ठेवा, मस्त तुमचे पण घरी बनवा मस्तपैकी टेस्टी. आणि जे आता ना आपण दुसरं पाणी नाही टाकणार मित्रांनो, जे आपण हे तयार केलं होतं ना नेकड्या कुटून, ते पाणी टाकणार आहोत मित्रांनो. हे बघा जे रस्सा एकदम घट्ट घट्ट होईल. हे बघा तर मित्रांनो आता मस्तपैकी शिजून देव, आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर, आणि नंतर शिजल्यानंतर थोडीशी टाकू. आता थोड्या वेळाने आपण भेटूयात शिजल्यानंतर. तर मित्रांनो खेकडा आपली तयार झालेली आहेत मस्तपैकी. हे बघा मस्त. आता उतरू आणि टेस्ट करू, टेस्ट तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आपण आता आपल्या गावरान पद्धतीने बनवेल, चुलीवर बनवेल ते खेकडांची टेस्ट पाहू. हो रस्स्याला एक नंबर टेस्ट आहे, खरंच सांगतो. एकदम तिखट आणि चविष्ट. तर मित्रांनो रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगास. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. गरम आहे तोपर्यंत मी हा सगळा संपवतो. बाय बाय.